नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे या इंग्लिश अंडरस्टँडिंग प्रॅक्टिस सेशन मध्ये। आपण मुलांना आता उन्हाळा आहे, इंग्रजी स्टेप बाय स्टेप शिकवत आहे आणि आज आपण दररोज एक टॉपिक घेत असतो आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे शुड। आणि आपण अत्यंत स्टेप बाय स्टेप या मुलांना मी विचारणार आहे। अशा पद्धतीने जर मुलांची प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांना 100% इंग्रजी समजणार। आणि आज आपण चालू करणार आहे। सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सगळे सब्जेक्ट विचारणार आहे की जे सब्जेक्ट आपण वापरू शकतो सेंटेन्स जे असतं त्या सेंटेन्सच्या ते स्टार्टिंगला येतात। क्लियर? चला, आय म्हणजे काय होतं रे? मी, बरोबर आहे का नाही? वी म्हणजे घाबरायचं नाही, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, सी म्हणजे ती, बरोबर आहे का नाही? सी म्हणजे काय होतं? ती, बरोबर? दे म्हणजे काय होतं? ते, आणि नेम म्हणजे काय होतं? नाव, बरोबर? त्यानंतर सी म्हणजे काय होतं? ती, आणि ही म्हणजे काय होतं रे? तो, जोरात बोल, तो, बरोबर? ही म्हणजे काय होतं? तो। आता दे म्हणजे काय होतं? दे म्हणजे ते, बोला, घाबरायचं नाही। तुम्ही विद्यार्थी आहात, व्हिडिओ मध्ये जरी तुमचं चुकलं तर तुम्हाला कोणी काही म्हणणार आहे का? कोणी काही म्हणणार नाही। बिलकुल कॉन्फिडन्स ठेवायचं, चाहे आपण उत्तर देव चुकणार असेल, तुम्हाला विद्यार्थ्यांचं लक्ष नाही, चुकत असतं आपलं, त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही। मी सरळ सांगतो, चुकलं तर चुकलं, आपल्याला कोणी काय म्हणू याच्याशी देणं घेणं नाही, आपल्याला आपलं करायचं, बरोबर? माझे नाव, माय नेम इज, माझी आई, माय मदर, माझे वडील, माय फादर, हा, माझे काका, माय अंकल। व्हेरी गुड, बरोबर? त्याच्यानंतर आता हे सगळे आपण काय वापरतो? सब्जेक्ट म्हणून वापरतो, बरोबर? आता मी यांना एक स्टेप पुढचं विचारतो। आजच्या टॉपिकचं नाव काय? शुड। शुडचा अर्थ आहे करायला पाहिजे। मी आता तुम्हाला सगळ्यांना सब्जेक्ट विचारले, आपण पहिल्यांदा छोटं सेंटेन्स, नंतर मोठं सेंटेन्स। चला, शुडचा अर्थ काय होतो? केले पाहिजे, केले पाहिजे, करायला पाहिजे। शुडचा अर्थ होतो करायला पाहिजे। मग आता मला सांग, मी करायला पाहिजे तर काय होणार? आय शुड, आय शुड, बरोबर आहे का नाही? हा, तू काय सांगितलं? ही म्हणजे तो सांगितलं। त्याने करायला पाहिजे तर काय होणार? मग ही शुड, बोल बोल बोल, घाबरू नको, घाबरू नको, काय होणार? ही शुड म्हणजे काय? त्याने करायला पाहिजे, बरोबर? तू काय सांगितलं? दे, दे म्हणजे काय? ते। मग आता मी तुला म्हणणार त्यांनी करायला पाहिजे तर काय होणार? दे शुड, व्हेरी गुड। राजूने करायला पाहिजे, राजू शुड, ओके। हा, वी म्हणजे काय? आम्ही किंवा आपण, मग आम्ही करायला पाहिजे तर काय होणार? वी शुड, वी शुड, बरोबर? आपण फक्त दोनच सेंटेन्स घेणार आहे, म्हणजे दोन वाक्य, दोन शब्द घेणार, ते जुळवणार आणि त्याच्या पुढचं सेंटेन्स नंतर बनवणार, म्हणजे या मुलांना अवघड जाणार नाही, बरोबर का रे? मग मला आता सांग, मीनाने करायला पाहिजे तर काय होणार? मीनाचे मीनाचे ना, बोल बाळा, मीना शुड, व्हेरी गुड, जोरात बोल, मीना शुड, बोल जोरात। मीना शुड, मीना शुड म्हणजे मीनाने करायला पाहिजे। काय करायला पाहिजे ते आपण पुढच्या सेंटेन्सच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये घेणार। आता लगेच मी यांना विचारणार। हे सगळे झाले आपले सब्जेक्ट, बरोबर? ठीक आहे, आता आपण पुढच्या टप्प्याकडे, त्याला एक शब्द आणखी जोडूया आपल्या प्रॅक्टिस सेशन मध्ये, ठीक आहे? आता मी अभ्यास करायला पाहिजे तर काय होणार? आय शुड स्टडी, व्हेरी गुड, आय शुड स्टडी। पहिल्यांदा मी करायला पाहिजे आपण सांगितलं होतं, आता आय शुड स्टडी मी जोडलं त्याला, किंवा आय शुड डू स्टडी, बरोबर का नाही? चला, आता तू काय सांगितलं होतं? ही, ही म्हणजे काय? तो सांगितलं, बरोबर? आता त्याने, मी म्हणणार, आता मला सांग, त्याने खेळायला पाहिजे, ही शुड प्ले, व्हेरी गुड, त्याने खेळायला पाहिजे तर काय होणार बाळा? ही शुड प्ले, तू घाबरू नको, बोल बाळा, ही शुड प्ले, बरोबर? चला, मग आता मला सांग, त्यांनी मैदानावर धावायला पाहिजे, दे शुड रनिंग, रनिंग नाही, दे शुड रन, दे शुड रन, हा, कुठं धावायला पाहिजे? मग मैदान नावरला काय सांगितलं होतं आपण? ग्राउंड, ऑन द ग्राउंड, मग वाक्य काय होणार? दे शुड रन ऑन ग्राउंड, व्हेरी गुड, ऑन द ग्राउंड, क्लिअर? चला, मग आता मला सांग, आम्ही टीव्ही पाहायला पाहिजे, वी शुड सी द टीव्ही, आपण टीव्ही बघणारा काय म्हणतो? वॉच, आणि जे चित्र वगैरे बाकीचं बघतो त्याला काय म्हणतो आपण? सी। मग काय म्हणणार? वी शुड वॉच
वॉच द टीव्ही. वी शुड वॉच द टीव्ही. बरोबर. चला आता मला सांग राधाने पत्र लिहायला पाहिजे. राधा शुड राईट लेटर. व्हेरी गुड. राधा शुड राईट अ लेटर. बरोबर. मी काय करत असतो तू दररोज? तुला एक सोपा वर्ग विचारतो. तू दररोज काय करत असतो? खेळत असतो, अभ्यास करत असतो. बरोबर आहे का नाही? मग मी सांग की मला सांग म्हटलं की मी दररोज अभ्यास करायला पाहिजे. काय होणार मग? आय शुड. हा अभ्यास करायला काय म्हटलं आपण? डू स्टडी. बरोबर. हा आता मला सांग आम्ही दररोज हात धुवायला पाहिजे. आय विल. आय विल. आम्हीला म्हटलं मी, मग आम्हीला काय म्हणणार? वी. व्हेरी गुड. हा वी शुड. हा हात धुण्याला काय म्हणतात बाळा? हँड वॉश. हँड वॉश. वॉश हँड. वॉश म्हणजे काय? धुणे. बरोबर का नाही? वॉश हँड. हा आता मला तू सांग मी. बरोबर. मी प्रश्न विचारायला पाहिजे. आय शुड आस्क द क्वेश्चन. व्हेरी गुड. राधा लय झालं. आता दुसरं विचारू आपण. मला सांग आम्ही पुस्तक वाचायला पाहिजे. वी शुड रीड द बुक. व्हेरी गुड. वी शुड रीड द बुक. हा आता तुझं नाव रणवीर आहे. सब्जेक्ट तुला रणवीरच देतो. बरोबर आहे का नाही? चल ड्रॉ म्हणजे काढणे. बरोबर आहे का नाही? मग रणवीरने चित्र काढायला पाहिजे. चल बोला. रणवीर शुड. हा बरोबर आहे बा. बोल. व्हेरी गुड. घाबरू नको रे. आपल्याला तुला कलेक्टर व्हायचे. टेन्शन घेऊ नको. चल बोल. परत बोल. बरोबर आहे तुझं वाक्य. बोल. रणवीर शुड ड्रॉ द पिक्चर. रणवीर शुड ड्रॉ द पिक्चर. बघा बरं कसला. किती दर बाळा तू आता? 5वी. आता हा 5वीत जातोय आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगतोय की हा मुलगा इंग्लिश मीडियमचा आहे आणि इंग्लिश मीडियमचा मुलगा असून सुद्धा तो मराठीचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतोय. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची मराठी आणि हिंदीची हालत एवढी खराब आहे शाळेमध्ये सध्या. मी डायरेक्ट शाळेत जाऊन डेमो घेऊन बघितलेला आहे. त्या मुलांना मराठी लिहिता येत नाही, हिंदी सुद्धा बरोबर प्रॉपर लिहिता येत नाही. ही शाळेची वस्तुस्थिती आहे. जवळपास 90% इंग्लिश मीडियमच्या मुलाची हीच परिस्थिती आहे. समजलं तुम्हाला? ते वाक्य बनवणं तर दूरच, त्यांना इंग्लिश टू इंग्लिश येणार पण त्यांना मराठी हिंदी टू इंग्लिश येणार नाही. हे आपण स्वीकार करायला पाहिजे. तेच तर आपल्याला जळ जातं. बरोबर. चला आता तुझं नाव काय? वैष्णवी. मग मला सांग आता वैष्णवीनं इंग्रजी बोलायला पाहिजे. चल. वैष्णवी शुड स्पीक इंग्लिश. व्हेरी गुड. वैष्णवी शुड स्पीक इंग्लिश. आणि तू जरूर बोलणार आहेस. मी तुला 100% सांगतो तू जरूर बोलणार आहेस. बरोबर. तर आता मला सांग की राजूने दररोज व्यायाम करायला पाहिजे. राजू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. राजू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. तू बिलकुल घाबरू नको. बरोबर. आपण ज्या वेळेस इतर ऍक्टिव्हिटी करतो, बरोबर आहे का नाही, आपण घरामध्ये वावरतो तेव्हा आपल्या चेहऱ्यामध्ये अशी खुशी येते. बहीण भावाचे भांडणं असतात, नुसतं ढसांढूस. मग त्यावेळेस तुम्ही काय करता? त्यावेळेस तुम्ही असा चेहरा करता का? नाही. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. आपण शाळेत नाही मागच्या मागे शांत बस बोलला ना दिन सपासप ठेवून असं आहे का आपल्या इथं? नाही. तुम्ही बोलले पाहिजे. तुमचं जे मनातलं जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. बरोबर आहे का नाही? अशा हे खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षण असतं. क्लिअर. तर आपण या मुलांची आता आपण इंग्लिशची प्रॅक्टिस घेतलेली आहे. शूडची मी त्यांना स्टेप बाय स्टेप विचारलेला आहे. पहिले सब्जेक्ट विचारला, त्याच्यासमोर त्या मुलांनी शूड लावलं, त्याच्यानंतर त्यांनी हेल्पिंग वर्कचा फर्स्ट फॉर्म लावला आणि अशा पद्धतीनं मी त्यांच्या मुलांची प्रॅक्टिस करून घेतली. आणि जर अशा पद्धतीनं मुलांची प्रॅक्टिस करून घेतली तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा स्टेप बाय स्टेप इंग्रजी समजू शकतं, त्यांना ते येऊ शकतं, ते लिहू शकतात आणि त्यामुळे त्यांना पुस्तक समजायला फायदा होणार. सर्वात महत्त्वाचं सांगतोय की पुस्तक जर समजलं आणि त्याला जर का लिहिता आलं तर तो मुलगा व्यवस्थितशीरपणे काय करू शकतो रे? प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. ओके. थँक्स.